महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून 191 पेण विधानसभा मतदारसंघात आज प्रचाराचा दौरा संपवत असताना ही आपल्या सर्वांसोबत हितगुज करण्यासाठी म्हणून आपण इथे भेटलेलो आहोत आणि आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद होतोय की आम्हाला गेल्या काही दिवसांमध्ये ज्या प्रकारचा उत्स्फूर्त प्रतिसाद या संपूर्ण मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेकडनं मतदारांकडनं मिळालेला आहे आणि जो आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना इथे मिळाला त्याच्याबद्दल मी इथल्या सर्व मतदारांचा जनमानसांचा आभारी आहे आणि जो माझा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे त्या प्रामाणिक प्रयत्नाला इथली जनता फार मोठ्या संख्येने इथे प्रतिसाद देताना पाहायला मिळते, त्यांचा आशीर्वाद देताना पाहायला मिळते आणि येत्या 23 तारखेला आपल्याला पाहायला मिळेल की विजय हा जो आहे माझ्या प्रामाणिक प्रयत्नांचाच होणार आहे। अनेकांनी असं म्हटलेलं आहे की आपण परदेशातून आलेला आहात, बाहेरून आलेला आहात। पहिली गोष्ट हे समजायला पाहिजे, माझा प्रवास बाहेरून म्हणजे परदेशातून आपल्या देशातला नाही तर आपल्या देशातून परदेशातला झालेला आहे। मी दादरगावचा भूमिपुत्र आहे। माझं शिक्षण सरकारी शाळेमध्ये चालू झालं आणि सातत्याने शिक्षणामध्ये चांगलं केल्यामुळे गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये मला संधी मिळाली। पहिल्यांदा BAचं पण शिक्षण माझं मुंबई युनिव्हर्सिटीतनं गव्हर्नमेंटच्या मेरिटवरती झालेलं आहे। त्यानंतरचं माझं मास्टर्सचं शिक्षण देखील जगातल्या एका टॉप युनिव्हर्सिटीमध्ये जिथे आपल्या देशातले महानुभाव जिथे शिकलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील अशा ठिकाणी मला त्या विभागामध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळाली। त्यानंतर मग त्या शिक्षणाचा फायदा घेऊन अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पांवरती काम करून कुठेतरी मनामध्ये विषय होता की मला माझ्या शिक्षणाचा वैयक्तिक फायदा तर होतोय पण याचा समाजासाठी फायदा होत नाही, म्हणून मी परत यायचा निर्णय घेतला आणि परत आल्यावरती मी सातत्याने शेतकऱ्यांच्या लढ्यामध्ये सहभागी झालो। अनेक मुद्द्यांवरती नैनासारखा प्रकल्प असेल ज्याच्यामध्ये मी अनेक बदल घडवून दाखवले। आज तो प्रकल्प 224 गावांवरनं फक्त 95 गावांवरती सीमित झालेला आहे। एवढा मोठा बदल आपण करून दाखवला। कोट्यवधी रुपयांचे बेटरमेंट चार्जेस जे इथे प्रकल्पामध्ये लागू झाले होते ते आपण रद्द करून घेतले। महाऊर्जासारख्या प्रकल्पामध्ये आपण शेकडो एकर शेतकऱ्यांची जमीन वाचवली। त्याचबरोबरीने त्यांना भूसंपादनाचे फायदे जे आहेत ते कित्येक पटीने वाढवून दिले। त्याचबरोबर मल्टीमॉडल कॉरिडॉर अलिबाग विरार प्रकल्पामध्ये देखील आपण गावठाणांवरनं जिथे कुठेही रस्ते जात होते ते आराखडे बदलायला लावले आणि आपली गावठाणं वाचवली। अशा प्रकारचे जे विविध बदल मी आत्तापर्यंत तिसऱ्या मुंबईमध्ये येऊ घातलेल्या अनेक प्रकल्पांमध्ये केले याचाच परिणाम म्हणून सातत्याने माझ्या नावाची चर्चा होती। पेणमध्ये विशेष करून MMRDA नैनामध्ये जी 80 गावं पूर्वी होती ही पेणमधली 80 गावं वगळण्यात आली। पेणमध्ये कामाला सुरुवात करण्या अगोदरच मी हे काम पेणसाठी केलं होतं। ह्या वर्षी 88 गावांमध्ये आलेला पेणमधला MMRDAचा प्रकल्प याच्यामध्ये मी लीगल टीमकडनं माझ्या जो हरकतींचा मसुदा दिला होता तो आपण जवळजवळ 18.5 ग्रामस्थांचा हा मसुदा ही लीगल हरकत जी आहे ती शासनापर्यंत पोहोचवली। अशा प्रकारचा मोठा बदल मी माझ्या शिक्षणाच्या जोरावरती करून दिला। त्याच्यामुळे ही जी काही लोकांची टीका आहे की टीकेमध्ये ते म्हणतात की तुम्ही परदेशातून शिक्षण घेऊन आलेला आहात, या शिक्षणाचाच फायदा पूर्वी देखील अनेक महानुभावांनी आपल्या देशासाठी केलेला आहे आणि माझं देखील तसंच आचरण आहे। मी देखील माझ्या शिक्षणाचा फायदा इथल्या सर्वसामान्य जनतेसाठी आपल्या देशासाठी करणार आहे। सर्व मतदारसंघातील जनतेला सर्वसामान्य मतदारांना हे सांगू इच्छितो की ह्या येत्या 5 वर्षामध्ये मी स्वतः आर्किटेक्ट म्हणून जे माझं विजन या संपूर्ण मतदारसंघासाठी जे मांडलेलं आहे त्या विजनमध्ये मी कालच स्पष्ट केलं की या संपूर्ण मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे। येत्या 6 महिन्यात मी या मतदारसंघात असलेली जी सर्वात मोठी समस्या आहे खारेपाटा भागातली पाण्याची समस्या ही मी सोडून दाखवणार आहे। त्याचबरोबरीने मी जो MIDC प्रकल्पाचा जो प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, वडखळच्या इथली जी आजूबाजूची 11 गावं MIDCमध्ये बाधित झालेली आहेत आणि शासनाकडनं त्यांना ज्या प्रकारचा चुकीचा दर देण्यात आलेला आहे तिथे 2013चा लँड ॲक्विजिशन ॲक्ट लागू असताना देखील आपण आपल्या शेतकऱ्यांचं शासनाद्वारे पिळवणूक केली जात आहे। त्याच्यावरती मी तोडगा काढून या 12 महिन्यातच हा प्रश्न सोडवणार आहे। त्याचबरोबरीने फार वर्षांपासून प्रलंबित राहिलेला प्रश्न सेसचा जो मुद्दा आहे, आज देखील 1555 हेक्टर जमीन आपली जी शेतकऱ्यांची आहे ती अजून देखील रिलायन्स कंपनीकडे सेस प्रकल्पामध्ये अजून देखील आहे
15 वर्षापेक्षा वाढीव कालावधी झाल्यावरती ही जमीन शेतकऱ्यांना परत द्यायची असते। असं असताना देखील अजूनपर्यंत शासनाकडनं प्रकल्पाकडनं ह्या जमिनी आमच्या शेतकऱ्यांना मिळाल्या नाहीत। या विषयावरती देखील विशेष करून लक्ष देऊन आम्ही त्या जमिनी आमच्या शेतकऱ्यांना परत मिळवून देणार आहोत। ह्याच्याबद्दल मी येत्या 1.5 ते 2 वर्षामध्ये ही कारवाई कंप्लीट करून हे पूर्णत्वास आणणार आहे। त्याचबरोबरीने इथे एक महत्त्वाची समस्या ती म्हणजे की इथे बलाढ्य कारखाने आहेत। रायगड जिल्ह्यातले सर्वात मोठे कारखाने ह्या पेण विधानसभा मतदारसंघात आहेत, पण तिथे सातत्याने या कारखान्यांची या कंपन्यांची मोनोपॉली आहे। मोनोपॉली काय आहे तर आपल्या स्थानिकांना जे इथले भूमिपुत्र आहेत, ज्या भूमिपुत्रांनी भूमिहीन होऊन इथल्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी या प्रकल्पांना दिल्या, त्यांचा जो अधिकार आहे की रोजगार हा त्यांना मिळालाच पाहिजे। असं असताना देखील आपल्या भूमिपुत्रांना हे रोजगार न मिळता सातत्याने हा रोजगार मोठ्या प्रमाणावरती परप्रांतीयांना मिळतो। या विषयावरती देखील आपण काम करून येत्या 2.5 वर्षामध्ये ही मोनोपॉली काही केल्या ब्रेक करणार आहोत। ह्याच्याबद्दलची देखील मी इथल्या मतदारांना ग्वाही करून देतो। त्याचबरोबरीने माझं एक सातत्याने एक स्वप्न राहिलेलं आहे की आपला जो स्थानिक समाज आहे हा स्थानिक समाज दुर्बल होत चाललेला आहे। आपण नवी मुंबईचं उदाहरण पाहतो की विकास फार मोठ्या प्रमाणात झाला, प्रचंड मोठ्या प्रमाणात झाला, पण आपला स्थानिक समाज तिथे दुर्बल झालेला आहे। आज तो दुय्यम दर्जाचा रोजगार करतो। तिथे जो विकास झाला आहे त्या विकासाचे मानकरी सातत्याने परप्रांतीय राहिले आहेत। तुम्ही तिथे जाऊन जर विचारलं तर बिल्डरचं नाव काय तर कोणीतरी तुम्हाला शहा किंवा पटेल सांगेल, पण तिथला जो प्रकल्पग्रस्त जो भूमिहीन झालेला आहे त्या भूमिपुत्राचं नाव बिल्डर म्हणून आपल्याला ऐकायला मिळत नाही। मी ह्या विषयावरती काम करण्याचा प्रयत्न करतोय। येत्या 3 वर्षामध्ये किमान 1000 उद्योजक विकासक आपण ह्या विभागातना बनवणारच आहोत, याची मी ग्वाही देतो। त्याचबरोबरीने मी सातत्याने एक विजन पेण विधानसभा मतदारसंघातला निम्म्याहून अधिक भाग जो दुर्गम भाग आहे, या दुर्गम भागामध्ये आपण पाहू शकता पेणचा पूर्वेकडचा जो भाग आहे ज्याच्यामध्ये हेटवणे धरण, नदी, कालवे आहेत, त्याचबरोबरीने सुधागड तालुका, रोह्याचा बहुतांशी भाग जिथे आपण पाहू शकाल की निम्म्याहून अधिक घरातली लोक ग्रामस्थ हे शहरामध्ये दुय्यम दर्जाचा रोजगार करतात। का तर रोजगारासाठी कुठलीच योजना इथे होऊ शकली नाही। ह्या कारणास्तव माझा प्रयत्न असणार आहे की या संपूर्ण मतदारसंघामध्ये आपल्याला दुर्गम भागामध्ये या निसर्गरम्य भागामध्ये मेडिकल टुरिझम, ॲग्रो टुरिझम, इन्स्टिट्यूशनल प्रोजेक्ट, त्याचबरोबरीने हॉस्पिटॅलिटी प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये पर्यावरणाची कोणती हानी न करता आपण लाखोच्या संख्येने रोजगार निर्माण करून इथल्या स्थानिकांना रोजगार देऊ शकतो। त्याचबरोबरीने इथल्या संपूर्ण मतदारसंघामधल्या युवकांना जे सुशिक्षित आहेत त्यांना उद्योजक बनण्याची संधी देखील निर्माण करणार आहोत। याच्यासाठी आपण पाहाल की येत्या 3.5 वर्षामध्ये हा जो विषय आहे तो मार्गी लागलेला असेल। इथले जे गणपती कारखानदार आहेत या गणपती कारखानदारांना त्यांचे जे उद्योगधंदे आहेत ते वाढवण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंटची योजना देखील आपण ह्या कालावधीमध्ये करून दाखवणार आहोत आणि इथल्या गणपती कारखानदारांना प्रोत्साहन देऊन इथलं जे प्रोडक्शन आहे ते कित्येक पटीने आपण वाढवणार आहोत आणि हा संपूर्ण जो भाग आहे तो आपण सधन करणार आहोत। त्याचबरोबरीने माझा सातत्याने प्रयत्न आहे की जिथे कुठेही मी वाड्या वस्त्यांवरती गेलेलो आहे इथे आपल्याला काय पाहायला मिळतं तर अजून देखील पायाभूत सुविधांच्या समस्या आहेत। रस्ते, पाणी, वीज हे बनलेलं नाही, पोचलेलं नाही। त्यामुळे माझा प्रयत्न असणार आहे की या वाड्या वस्त्यांवरती आपण सातत्याने जे ऐकतो की तिथे कोणीतरी मेडिकल इमर्जन्सी झाली किंवा कोणी व्यक्ती मृत झाला तर त्याचं शव देखील झोळीत टाकून आणावं लागतं आणि पाहायला काय मिळतं की तिथे बिल झालेलं आहे पण रस्ता पाहायला मिळत नाही। ही जी परिस्थिती आहे, ही जी पिळवणूक त्या समाजाची, आदिवासी समाजाची चालली आहे ती कुठेतरी थांबायला हवी। याच्यासाठी मी जवळजवळ 1000 घरकुल येत्या 3 ते 3.5 वर्षामध्ये करून देणार आहे, याची पण एक ग्वाही देतो। त्याचबरोबरीने मी ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्याला एक अजून महत्त्वाचा मुद्दा जो तुम्हाला बाळगंगा धरणाचा मुद्दा पाहायला मिळाला असेल की बाळगंगा धरणाचा मुद्दा गेले 13 ते 14 वर्ष हा चालू आहे। इथले जे विस्थापित होणारे जे ग्रामस्थ आहेत या विस्थापित होणाऱ्या ग्रामस्थांना आज न्याय मिळालेला नाही। त्यांना पूर्णपणे समान न्याय मिळवून देण्यासाठी देखील मी कटिबद्ध आहे आणि येत्या 4-4.5 वर्षामध्ये मी ही गोष्ट काही केल्या घडून दाखवणार आहे, याच्याबद्दल देखील मी भाष्य केलेलं आहे। त्याचबरोबरीने माझं सर्वात मोठी समस्या जी ह्या मतदारसंघातली आहे ती काय तर आज या मतदारसंघामध्ये आपण पाहाल तर पेण स्टेशनवरनं सकाळी 5 ते 7च्या दरम्यान तुम्ही हजारोच्या संख्येने युवक मुंबईच्या दिशेने 10, 12, 15 हजारच्या नोकरीसाठी प्रवास करताना पाहायला मिळतात। हा जो काही प्रवास आहे हा कुठे ना कुठेतरी थांबायला हवा आणि ह्यासाठी मी कटिबद्ध असणार आहे, काम करणार आहे। यासाठी मी कालच माझ्या जाहीर सभेमध्ये सांगितलेलं आहे की येत्या 5 वर्षामध्ये तुम्हाला इथल्या युवकांना मी 5000 जॉब मिळवून देणार आहे। तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की एका वर्षामध्ये दिवस किती असतात, मला एका दिवसाला किती
प्रयत्न करावे लागतील तेव्हा जाऊन हे होईल. तर 5,000 जॉब्सची गॅरंटी मी ह्या मतदारसंघातल्या युवकांना देऊ इच्छितो. अशा प्रकारचं मी काम करणार आहे. हे जर 5,000 जॉब मी देऊ शकलो नाही तर पुढच्या वेळेला मला संधी देऊ नका, असं देखील मी वक्तव्य कालच्या सभेमध्ये केलेलं आहे. समस्या जी आहे हिचं निराकरण केलं गेलेलं नाही आहे. खरोखर आता जेव्हा आपण पाहतो की हमरापूरसारखा भाग असेल, पेणचा बहुतांशी भाग असेल, याच्यामध्ये रोजगाराची कुठलीही उपलब्धता नसताना स्वकौशल्याने इथल्या युवकांनी, इथल्या ग्रामस्थांनी गणपती इंडस्ट्री स्वतःहून उभी केली. आज या गणपती इंडस्ट्रीचं स्वरूप काय, तर घरासमोर एक शेड आहे. त्या शेडमध्ये कोणी 500, कोणी 1000, कोणी 2000 गणपती आपापल्या पद्धतीने वर्षाला बनवत असतं. पण त्या पलीकडे ही इंडस्ट्री पोहोचू शकली नाही. हिचं कारण काय की आज देखील आपण पाहाल की हमरापूरपासून दादरपर्यंत जर तुम्ही रस्त्याने गेलात तर अरुंद रस्त्यावरती गाड्या, टेम्पो सातत्याने अडत असतात. पावसाळ्यामध्ये गणपतीच्या मेन सीझनमध्येच पावसाचं पाणी भरलेलं असतं आणि तिथे दुरावस्था असते, विजेचा पुरवठा बिलकुल नसतो. तर आज या इंडस्ट्रीला आपल्याला स्पेशल कॅटेगरीमध्ये आणण्याची गरज आहे. MIDCच्या स्पेशल कॅटेगरीमध्ये आणून आपल्याला हिला योग्य तो न्याय द्यायला पाहिजे. आज जर याच्यावरती 5,000 कुटुंब उदरनिर्वाह चालवत असतील तर माझं टार्गेट आहे की येत्या 5 वर्षामध्ये याला जवळजवळ 25,000 कुटुंबापर्यंत याचे फायदे मिळावेत. त्या प्रकारचं याची डेव्हलपमेंट व्हावी म्हणून क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून याला स्पेशलाइज इन्फ्रास्ट्रक्चर देऊन त्याला आपल्याला लवकरात लवकर मोठ्या स्तरावरती आणण्याची गरज आहे. तेवढ्या मोठ्या प्रमाणातली डिमांड आहे, पण इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल नसल्यामुळे हे करता येत नाही आपल्याला. हा सातत्याने आपण पाहतो गेले 14 वर्ष बनतोय आणि ह्या 14 वर्ष बनत असताना आपल्याला काय पाहायला मिळतं की सर्व्हिस रोड जे आहेत, हे सर्व्हिस रोड ज्याच्याने आपली ही जी शहरं आहेत, पेणमधले बहुतांशी भाग, तुम्ही वाशी नाका बघा, हमरापूर फाटा बघा, इतर सगळे जे जंक्शन आहेत, जोड रस्ते आहेत, त्या जोड रस्त्यांना सातत्याने दुरावस्था आपल्याला पाहायला मिळते. आज वाशी नाक्याचं जे उदाहरण आहे, वाशी नाक्यावरनं 40,000 ग्रामस्थ जवळजवळ रोजचा प्रवास करतात या वाशी नाक्यावरनं शहरामध्ये आत बाहेर करायला. आणि ह्या वाशी नाक्यावरती आत्तापर्यंत 250हून अधिक अपघात झालेले आहेत. हे कशामुळे झालं आहे तर इथे सुनियोजित रस्ता बनवण्यात आलेला नाही. इतर ठिकाणी देखील तीच परिस्थिती आहे. तुम्ही हमरापूर फाट्यावरती बघा तर गाड्या अडकतील इतके मोठे खड्डे झाले आहेत त्या सर्व्हिस रोडला. आपण ह्याच्यावरती काम करणार होतं. मी स्वतः एक आर्किटेक्ट आहे, नियोजनकार आहे, अर्बन डेव्हलपमेंटचा माझा सखोल अभ्यास आहे आणि त्यामुळे ह्या ज्या गोष्टी, तांत्रिक गोष्टी ह्या अनेक वेळेला नेतृत्वाला ज्या समजत नाहीत, लाईन लेवल ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे अनेकशे प्रश्न जे आहेत आपल्याला सोडवता येतात, त्याच्यामध्ये वैयक्तिक लक्ष देऊन ह्या प्रकल्पामध्ये जी सुधारणा करायला पाहिजे ती सुधारणा आम्ही करणार आहे. विषय एकत्र मांडले आहेत. एक विषय आहे MMRDAचा. MMRDAचा प्रकल्प काय आहे की ते सक्तीचं भूसंपादन करणार आहेत. त्यांना काही पडलं नाही, इथे गणपती कारखाने आहेत नाही आहेत, लोकांची घरं आहेत नाही आहेत, हे काही ते बघत नाही. आज गावठाणा व्यतिरिक्त जी जुनी आपली जाहीर गावठाण आहे त्याच्या व्यतिरिक्तची जी बाहेरची घरं आहेत ही सगळी ते इल्लिगल घोषित करून मोकळे होतात आणि त्यांना पडलेलं नसतं की कोणाचं घर आहे, कोणाचा कारखाना आहे. हा विषय एक वेगळा आहे की ज्याच्यामध्ये सक्तीचं भूसंपादन होणार आहे. आपला पहिला विरोध आहे की अशा प्रकारचा प्रकल्प नको. आम्ही प्रकल्पाला नाही म्हणत आहोत, पण प्रकल्पाचं जे धोरण आहे त्याला नाही म्हणतोय. तुम्ही सक्तीचं भूसंपादन करताय हे चालणार नाही. आम्हाला विकास, आम्हाला केंद्रबिंदू ठेवून इथल्या शेतकऱ्यांना, भूमिपुत्रांना केंद्रबिंदू ठेवून तुम्ही धोरण राबवायला पाहिजे. आणि हे धोरण राबवत असताना तुम्ही जर आम्हाला प्रबळ बनवणार असाल, इथली जी गणपती इंडस्ट्री जी 25 गावांमध्ये तुम्ही आहे हे म्हणालात, त्या गणपती इंडस्ट्रीसाठी पूरक वातावरण जर तुम्ही निर्माण करणार असाल तर त्या प्रकारचा विकास आम्हाला चालेल. मी विशेष करून क्लस्टर डेव्हलपमेंटविषयी जे बोललो त्याचा अर्थ असा होता की MIDCच्या स्पेशल कॅटेगरीमध्ये याला घेऊन आपल्याला एखादी 500-1000 एकर जमीन बाजूला काढून त्याच्यावरती ही इंडस्ट्री डेव्हलप करायला पाहिजे, ज्याच्यामध्ये सुनियोजित इन्फ्रास्ट्रक्चर करता येईल. आज जी प्रकारची इंडस्ट्री आहे तिच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कधीही आपल्याला त्या स्तरावरती नेता येणार नाही. तुम्ही आज जर म्हणाल की आमचा हा जो अरुंद रस्ता आहे तो कुठे 7.5 मीटर आहे, कुठे 6 आहे, कुठे 9 मीटरचा रुंदीचा आहे, त्याला आपल्याला आज जर 28 मीटरचा 24 मीटरचा करण्याचं गरज आहे का तर तिथून ट्रेलर आपल्याला फिरवायचे आहेत तर ते तर तिथे शक्य नाही, कारण बहुतांश हे रस्ते गावठाणांमधनं जातात. आज आपल्याला ही जी डेव्हलपमेंट करायची त्याच्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणून एखादी स्पेसिफिक लँड आपल्याला गव्हर्नमेंटकडनं अलॉट करून घेऊन त्याच्यामध्ये ही डेव्हलपमेंट करावी लागेल आणि इथल्या सगळ्या गणपती मूर्तिकारांना त्याच्यामध्ये संधी द्यावी लागेल. ती संधी देऊन आपण त्यांचं खरोखर सोनं करू शकतो. उदाहरण म्हणून सांगतो की परदेशातनं गणपती इंडस्ट्रीमुळे इथल्या मूर्तिकारांना फार मागणी आहे. पण आज तुम्हाला एखादा परदेशातला जो समजा उद्योजक आहे त्याला इथल्या गणपती कारखानदाराला 1 कोटीचं चेक द्यायचं, तो देणार आहे का? तो देऊ शकत नाही, का तो विश्वासार्हता नाही.
आज जर तिथे इंडस्ट्री असेल, एखादी क्लस्टर डेव्हलपमेंट असेल, तर तो सहज ॲडव्हान्स देऊ शकतो. ह्या प्रकारचं काम आपल्याला येत्या दिवसांमध्ये करायचं. पाटलांची देखील भेट घेतली आणि ह्या भेटीमध्ये त्यांचा आशीर्वाद मला मिळालेला आहे. ज्या प्रकारचं वातावरण आत्ताच्या महाविकास आघाडीचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, त्याच्यामध्ये जी BJP पक्षाची जी धारणा आहे, त्यांचं जे कार्य आहे, त्याच्या विरोधात काम करत असताना इथे महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्याच्या उद्देशाने मी त्यांची भेट घेतली होती आणि त्यांचा आशीर्वाद मला मिळालेला आहे. तर त्याची देखील आपल्याला घोषणा करतो आणि विशेष करून सांगू इच्छितो, आता बिकॉज कालावधी संपत आलेला आहे, मला या संपूर्ण प्रक्रियेमध्ये प्रचाराच्या आपण पत्रकार मित्रांनी ज्या प्रकारचं सहकार्य केलं त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार आहेत. मी ऋणी आहे आणि धन्यवाद. आपलं तसंच मला काँग्रेस पक्षाचा देखील पाठिंबा मिळालेला आहे. मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देखील ऑफिशियली पाठिंबा मिळालेला आहे. त्याच्या संदर्भातली पत्रं आहेत. त्या व्यतिरिक्त इतर अनेक पक्षांचे आणि छोट्या मोठ्या संघटनांचे, संस्थांचे देखील आपल्याला पाठिंब्याची पत्रं मिळालेली आहेत. सातत्याने वाढता पाठिंबा आपल्याला ह्या संपूर्ण प्रचाराच्या दरम्यान पाहायला मिळालेला आहे. धन्यवाद.